Is your thanksgiving missing in prayer? प्रार्थनेमध्ये तुमच्याकडून आभार प्रदर्शन राहून जातंय का? Many of us have the tendency of forgetting things. आपल्यातल्या बऱ्याच लोकांची वृत्ती असते की आपण गोष्टी विसरतो. And so the Bible records in the book of Psalm तर स्तोत्र संहितेमध्ये बायबल आपल्याला सांगतं that we should not forget God's benefits. की देवाने आपल्याला करून दिलेले फायदे आपण कधी विसरायचे नसतात. Because gratitude is a very powerful tool. कारण देवाचे उपकार मानणं एक अतिशय सामर्थ्यवान शस्त्र आहे. A powerful tool in the hands of the wise. आणि जे सुज्ञ लोक आहेत, जे शहाणे लोक आहेत, त्यांच्या हातातलं एक अतिशय सामर्थ्यवान शस्त्र म्हणजे ते नेहमी हात जोडून देवाचे उपकार मानतात की उसके किए उपकारों को मैं कभी नहीं भूलू. When you are full of gratitude, आणि जेव्हा तुम्ही अशा रीतीनं त्याच्या उपकाराने भरलेले असाल, you will get up to the next level. त्याचे आभार मानतच राहाल, तेव्हा मग तुम्ही दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाल. Amen. Amen. The greater the volume of your gratitude, जेवढे तुम्ही जास्त आभार मानाल, उपकार मानाल, the greater the blessings that will come down to तेवढे you. जास्त देवाचे आशीर्वाद तुमच्यावर येतील, हे आता लक्षात ठेवा. Praise God. आमेन. A thanksgiving can never be a miss. आभार प्रदर्शन आणि उपकार स्तुती करणं कधीही चुकत नाही. That's why म्हणून the quickest form of answers is through thanksgiving. जर आपल्याला पटकन उत्तरं हवी असतील तर सदोदित देवाचे आभार मानत राहा. Amen. Amen. Be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयीनं चिंताक्रांत होऊ नका. but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना विनंती करून let your request be known unto God. आपली जी काही मागणी आहे ती देवाला सादर करा. That is the kind of prayer we make. अशा पद्धतीची प्रार्थना आपण करतो. See? Huh. But there is no thanksgiving added in it. पण त्याच्यामध्ये आभार प्रदर्शन आपण घालत नाही. But actually it says, पण खरं म्हटलं तर तिथे पुढे असं लिहिलंय be anxious for nothing, की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. but in everything by prayer and supplication with thanksgiving. तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना विनंती आणि आभार प्रदर्शना सकट See? Let your request now be made known unto जी God. काही तुमची विनंती आहे ती देवाला तुम्ही मागा. So there is that thanksgiving added to it. त्या आभार प्रदर्शनाची भर त्या वचनामध्ये घातलेली आहे. It means म्हणजे that progress and continuous advancement should come to the redeemed if they add thanksgiving to their prayers. याचा अर्थ उद्धार पावलेल्या लोकांनी आभार प्रदर्शनाची भर जर आपल्या प्रार्थनेमध्ये टाकली तर प्रगती आणि विकसन सातत्याने त्यांना लाभायला So हवंय. now you can boldly go in prayer believing that your prayers will be answered. तर आता तुम्ही धाडसाने प्रार्थना करायला बसू शकता, असं म्हणून असं समजून आणि विश्वास ठेवून की माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे. While prayer is making requests, प्रार्थना म्हणजे मागणी आहे, विनंती आहे. but thanksgiving is taking the delivery of that request. आभार प्रदर्शन म्हणजे केलेल्या विनंतीची डिलिव्हरी घेणं आहे. Many of the parcels are not reaching to you because it has not been accompanied with thanksgiving. अनेकांची पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत कारण आभार प्रदर्शनाची भर दे म्हणतो प्रार्थनेत घातलेली नाहीये. In the process of your thanksgiving, तुझ्या आभार प्रदर्शनाच्या त्या प्रक्रियेत the river of God will flow in the wilderness. देवाची नदी रानात वाहायला सुरुवात होईल. He will make the wilderness in a green pasture. आणि त्या रानाला देव हिरवगार कुरण करून सोडेल. Amen. आमेन. As you continue giving thanks to God, जसं तुम्ही देवाचे आभार प्रदर्शन करत राहाल ना, God will perfect every situation of तसं yours. देव तुझी प्रत्येक परिस्थिती परिपूर्ण करेल. God will multiply your bread and fish. आणि देव तुझी भाकर तुझा मासा बहुगुणित करेल. God will quicken your broken देव body. पटकन तुझं तुटलेलं शरीर अगदी संपूर्ण करेल. God will quicken your blessings. देव पटकन तुझे आशीर्वाद तुझ्यावर येऊ देईल. हार मानायची नाही. करावा संदो. No one that gives thanks maintains an average blessing. आणि जो कोणी आभार प्रदर्शन करतो ना त्याला असे मध्यम वगैरे आशीर्वाद मिळत नाही, तो वो नेहमी फर्स्ट क्लास में रहता I है. mean, his hands are too big. त्याचे हात फार मोठे आहेत. Every thanksgiver प्रत्येक आभार प्रदर्शन करणारा माणूस enjoys perfect blessings from आभार God. प्रदर्शन करणाऱ्या माणसाला देवाकडनं येणाऱ्या परिपूर्ण आशीर्वादांचा नेहमी आनंद उपभोगता येतो. Today is your vocation. आजपासून तुमचा हा पेशा समजा In your prayers or without prayers, thanksgiving to God will be a must. की माझ्या प्रार्थनेमध्ये किंवा माझ्या प्रार्थनेशिवाय मी देवाला धन्यवाद, देवाचे आभार रोज मानायलाच पाहिजे. You need to know the pulse of God. तुला देवाची नाडी कळायला पाहिजे. See, I mean, unless you know the pulse of God, you will not receive His grace and देवाची blessings. नाडी कळल्याशिवाय तुला देवाची कृपा वगैरे मिळणार नाही बरं का. See, Paul says Paul म्हणाला in 1 Thessalonians 5:18, 1 थेसलनी 5:18 in everything give thanks, प्रत्येक गोष्टी देवाचे आभार माना, for this is the will of God in Christ Jesus concerning you. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुझ्यासाठी
देवाची इच्छा हीच आहे This is the secret. आणि हे रहस्य आहे. This is God's will for you. देवाची इच्छा तुझ्यासाठी हीच आहे की परिस्थिती तुझी काही असली तरी देवाला धन्यवाद दे. And if you stay in this will, आणि या इच्छेत जर तू राहिला, because he says, कारण तो म्हणतो, this is the will of God. ही देवाची इच्छा आहे. So if you stay in his will, आणि त्याच्या इच्छेत जर तू राहिला, then your condition will change. तर तुझी अवस्था बदलेल. So after you have done the will of God of giving आणि thanks देवाचे आभार मानून देवाची इच्छा तू पूर्ण केल्यानंतर in everything, प्रत्येक गोष्टीत patiently doing it, धीराने जर तू असं करत राहिला, then तर मग he will do all that he has promised for you. जे काही वचन त्याने तुला दिलेलं आहे ते सगळं तो तुझ्या जीवनात तुला करून देईल. See, 1 Thessalonians 5:18 and Hebrews 10:36 will give you the whole correct picture for you. 1 थेसलोनी 5:18, इब्री 10:36 जर तुम्ही वाचलं, मनन केलं तर तुला तुझं सगळं चित्र क्लिअर दिसेल. God will never do the next thing unless you do the first thing. तुझ्या जीवनातलं पुढचं काम देव तोवर करणार नाही जोवर तू पहिलं हातातलं काम करत नाही. हातातलं पहिलं कर, पुढचं मिळेल. Until you are grateful for the last what he gave, he will never think of giving you the next. आणि अगोदर जे मिळालं त्याच्याविषयी जोपर्यंत तू उपकार मानत नाही तोपर्यंत देव पुढचं देणार नाही. Because you are not qualified for the next. कारण की मग पुढच्यासाठी तू लायकच राहत नाही ना, म्हणजे तेवढी गुणवत्ताच तुझ्यात राहत नाही. You are qualified for the next considering what you did for the last. अगोदर जे मिळालं होतं त्यात तू काय केलं त्यावरनं पुढच्यासाठी तू गुणवत्तावान होतो. What thanksgiving आभार प्रदर्शन म्हणजे is your certificate of qualification for the next level of blessing. पुढच्या इयत्तेमध्ये जायचं तुझं सर्टिफिकेट आहे आभार प्रदर्शन. Unless thanksgiving is offered unto God, जोपर्यंत देवाला आपण उकास्तुतीचा यज्ञ चढवत नाही, your reception of what God has for you, देवाने तुझ्यासाठी जे काही स्वीकारण्यासाठी ठेवलंय, it will not be registered. Forget about delivery coming to your door. It will not be even registered जे काही there. मागणी तू देवाकडे करणार आहेस ती रजिस्टर सुद्धा होणार नाही. मिळणं तर फार लांब. आपण म्हणतो कधी मिळणार का? रजिस्ट्रेशनच झालं हो नाही, ना, कधी मिळणार मिळणार कसं? का? Because that has to come to your door and God is waiting for that thanksgiving. कारण तुमच्या दाराशी ते आशीर्वाद तयार पाहिजेत आणि देव तुझ्या आभार प्रदर्शनाची वाट बघत आहे. Then that acknowledgement of that slip comes. मग ती स्लिप येते अक्नॉलेजमेंटची. The moment you say thank you Jesus, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल धन्यवाद येशू, the Lord says, प्रभू म्हणतो he had asked for 50,000. ह्याने 50,000 मागितले We होते, gave him 10,000. आपण त्याला 10,000च दिले रे. Still he is saying thank you. तरी धन्यवाद म्हणतोय तो. Do one thing. एक काम कर, 1,00,000 देऊन टाक. त्याला लाख देऊन टाक. कळलं का? देवाचे हिशोब कळले का? त्याचा आभार प्रदर्शनात कंजूशी करू नका. मिळणारही मिळणार नाही मग. And thanksgiving does not cost you आणि आभार प्रदर्शनाला तुला काय किंमत मोजायला लागती का रे? nothing. काहीच नाही ना, ते मोफतच आहे ना. Prayer is not effective unless there is a delivery. जोवर डिलिव्हरी होत नाही प्रार्थना प्रभावशाली होत नाही. म्हणजे नाही, आपण असं म्हणू शकतो की जोवर मला ते मिळत नाहीये तोवर मी म्हणेन की ती प्रार्थना प्रभावशाली नाही. The taking of the delivery shows the effectiveness of your prayer. हातात पार्सल आलं म्हणजे समजायचं की तुझी प्रार्थना प्रभावशाली होती. God says, देव म्हणतो त्यांनी प्रेयर केलं का? हो. थँक्सगिव्हिंग केलं का? देऊन टाक पार्सल. See that kind of attitude. असं, अशी वृत्ती. Out of 10 lepers. 10 कुष्ठरोग्यांमधून. See that is the equation even बघा today. समीकरण आजही तेच आहे. 10 बंदों में से एक बंदा थँक यू बोलता आता है. That is what God is teaching us. देव आपल्याला शिकवते, देवच बोललाय. The 10 people that I heal, only one person comes to me to say. ज्या 10 लोकांना मी आरोग्य देतो त्यातून एक येतो फक्त माझे आभार मानायला. Out of 10, one came with a loud voice. He began to give glory. तर 10 मधनं एक परत आला आणि 10 मिळून जेवढा जोरात आवाज होईल तेवढा एकट्याने करून त्याने देवाला धन्यवाद दिले. Jesus said, येशू बोलले, were there not 10 cleansed? अरे काय रे, 10 लोकांना आरोग्य मिळालं ना, Where are the 9? बाकीचे 9 कुठे आहेत? Did they all refuse to return to give thanks and give glory? काय त्यांनी नाकारलं का परत येऊन गौरव देणं? Except you came. आणि फक्त तू आला. Jesus said, येशू म्हणाले, go. जा, Your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण केलं. That means म्हणजे those fellows went half whole. ते जे गेले ना 9 ते अर्धवट बरे होऊन गेले. This fellow was whole, हा complete. संपूर्ण. Body, soul, spirit, born again, everything. जीव, आत्मा, शरीर, नवीन जन्म सगळं आरोग्य घेऊन हा गेला. Amen. बाकीचे अर्धवट गेले. He went with completion. हा संपूर्ण आरोग्य घेऊन गेला कारण आभार मानायला परत आला.
That means म्हणजे thanksgiving makes you complete. आभार प्रदर्शन तुम्हाला संपूर्ण करतं, ते सर्कल तुझं पूर्ण होतं, Full. वो रिंग पुरी होती त्याची, Every area is covered. प्रत्येक भाग त्यात कव्हर होतो. That is the power of thanksgiving. आभार प्रदर्शनातलं ते सामर्थ्य आहे. Amen. आमेन. I pray for each one of you today. आज तर मी तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. Thanksgiving will become your lifestyle. आभार प्रदर्शन तुमची जीवनशैली बनवा. Say, thanksgiving will become my म्हणा lifestyle. माझ्या मागे, आभार प्रदर्शन माझी जीवनशैली बनेल. I will respond with thanksgiving in आभार time. आभार मानून मी प्रतिसाद देईन. In time, I will respond to thanksgiving. वेळेत मी आभार प्रदर्शन करून टाकीन. Some people, काही लोक after receiving the parcel, say thank you. पार्सल मिळाल्यावर धन्यवाद म्हणतात. We have to say it in advance. आपण अगोदर म्हणायचं. Amen. आमेन.